कडूनचं आज एल्गार आंदोलन होत आहे आणि त्या आंदोलनाला माजी गृहमंत्री अनिल देशमुख सुद्धा जाणार आहेत। सर, काय सांगाल? शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी तुम्ही सुद्धा मोठा आवाज उचललेला आहे आणि बच्चू कडूने तर आंदोलन पुकारलं। आज नागपुरात एल्गार आंदोलन होत आहे। काय असं आहे की ज्या शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की आता जे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं, यांनीच देवेंद्र फडणवीस यांनीच विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की महाराष्ट्रामध्ये जर आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू, कोरा करू, कोरा करू असं तीनदा ठासून सांगितलं होतं। आता भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आहे, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आहेत। आता शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे 7-12 कोरा करावा। त्याचबरोबर सोयाबीन आता मार्केटमध्ये आलेलं आहे। सोयाबीनचा शासकीय भाव आहे 5,328 रुपये, पण आज सोयाबीन जे शेतकऱ्यांचं सोयाबीन आहे ते 3,000, 3,200 भावानी APMC मध्ये बाजारमध्ये विकलं जात आहे। सोयाबीनचे केंद्र अजून सरकारने चालू केले नाही। कापूस आता वेचाई चालू झालाय, कापूस आता बाजारात येईल। आता कापसाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात परदेशातला कापूस भारतात आणला, महाराष्ट्रात आणला, त्याच्यामुळे कापसाला भाव राहणार नाही। याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची आत्महत्या होणार आहे। जे पॅकेज राज्य शासनाने दिलं, दाखवलं खूप मोठं पॅकेज आहे, पण सगळं बोगस पॅकेज आहे। दिवाळीच्या पहिले दिवस सांगितलं काही त्याचा दिवाळीच्या पहिले शेतकऱ्यांना मिळालं नाही। त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी बच्चूजी कडू यांचं हे आंदोलन आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या त्या राज्य सरकारने मान्य केल्या पाहिजे। शेतमजुरांच्या काही मागण्या आहेत, दिव्यांगांच्या काही मागण्या आहेत, मेंढपाळ, मच्छीमार अशा अनेकांच्या मागण्या, रास्त मागण्या आहेत। त्या मागण्यासाठी बच्चूजी कडू यांनी आज नागपूरला भव्य असा मोर्चा काढलेला आहे आणि त्याला आमचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं समर्थन आहे। सर, सरकारने बच्चू कडूंचा मोर्चा आज होत आहे, बैठक सुद्धा सरकारने बोलवलेली आहे। शेतकरी नेते म्हणतात की आम्ही बैठकीला वेळेवर सांगितल्याने कसं जाणार आणि काय म्हणजे काय वाटतं सरकारचं अचानक बैठक बोलवली? कसं आहे, सरकारला शेतकऱ्यांच्या बाबतीत काही देणं घेणं नाही आहे। फक्त शेतकऱ्यांना आश्वासन द्यायचे आणि निवडणुका जिंकून आल्यानंतर शेतकऱ्यासाठी काही करायचं नाही, त्यांना हमी भाव द्यायचा नाही, त्यांची कर्जमाफी करायची नाही। याच्यामुळे शेतकरी अतिशय नाराज। आज कमीत कमी शेतकऱ्यांच्या मालाला भाव तर द्या, सोयाबीनला भाव द्या, कापसाला भाव द्या, धाना आहे, कांदा आहे। त्याच्यामुळे यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत आहे। आम्ही सुद्धा अनेक मोर्चे काढले। आम्ही नाशिकला आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही एक नाशिकला भव्य मोर्चा काढला। 1-1.5 लाख लोक त्या मोर्चामध्ये होते। स्वतः शरद पवार साहेब नाशिकच्या मोर्चामध्ये 2-2.5 तास त्या मोर्चामध्ये सामील होते, पण सरकार काही लक्ष द्यायला तयार नाही, डोळे लावून बसली आहे सरकार। आणि म्हणून या पद्धतीनं आवाज उठवून सरकारला झोपेतून जागं करण्यासाठी हा मोर्चा आहे। सर, सरकारला झोपेतून जागं केलं जात आहे, कर्जमाफी करा अशी मागणी होत आहे, पण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर सरकारकडे निधी आहे का? कर्जमाफी करू शकते एवढं? आता ज्या पद्धतीनं सरकार मोठे मोठे प्रोजेक्ट आणत आहे, समृद्धी महामार्गासारखा जो दुसरा मार्ग आता होत आहे, काय नाव त्याचं, शक्तीपीठ महामार्ग, किती लाख कोटीचा आहे तो। असे जे मोठे मोठे प्रोजेक्ट आहे, करा ते प्रोजेक्ट करा, पण कमीत कमी पहिले प्रायोरिटी तुम्ही ज्यांना शेतकऱ्यांना आश्वासन दिलं, जो जगाचा पोशिंदा आहे, त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, त्याची कर्जमाफी झाली पाहिजे, ह्या गोष्टी तर पहिले करा। बाकी मग तुम्ही शक्तीपीठ करा, बाकी काय करायचं ते करा, पण शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या पद्धतीनं हे सरकार अवहेलना करते आहे, दुर्लक्ष करते आहे। आज शेतकरी आत्महत्या करते। मी त्याशी उमरखेडला गेलो होतो, यवतमाळ जिल्ह्यात, एका गावाला लहानशा गावामध्ये 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या एक दिवसाच्या आड। त्याच्यामुळे राज्य सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि शेतकऱ्याला दिलासा दिला पाहिजे। सर, शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी एकीकडे एवढा मोठा मोर्चा निघतो आहे, मागणी मोठ्या प्रमाणात होते आहे, मात्र अधिवेशनासाठी येणारे नेते असो किंवा मग
राहुल नार्वेकरांचा बंगला जो आहे त्यासाठी 1 कोटी रुपये रिनोव्हेशनसाठी खर्च होणार आहे असंही समोर येत आहे, त्याचं नार्वेकरांच्या बंगल्यासाठी. तर असंही पुढे येत आहे. मग हा खर्च कसा? आता कोणाच्या बंगल्यासाठी किती खर्च होत आहे त्याला मला माहीत नाही. आवाजवी खर्च आहे तो टाळला पाहिजे, एवढंच मी सांगितलं त्याच्यामध्ये. वसंतदादा शुगर फॅक्टरीला जे आहे इन्स्टिट्यूटला चौकशीचे आदेश दिलेले आहे. आजच बातमी मी पाहिली ती, त्याचं काही डिटेल मला काही माहीत नाही, पण नंतर संपूर्ण डिटेल मिळाल्यावर मी बोलेल त्या बाबतीत. नक्कीच शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी ही सगळ्यांचीच मागणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजचा जो एल्गार मोर्चा होता आहे त्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख सुद्धा सहभागी होणार आहे. त्यांच्या पक्षाचा त्याला पाठिंबा आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.